अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांवरील टीकेवरून दोघे भिडलेत। अमोल कोल्हे यांच्याकडून अजित पवारांचा पिंजऱ्यातील वाघ असा उल्लेख करण्यात आला। वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा राजा वाटतो, हाच वाघ जेव्हा पिंजऱ्यात असतो तेव्हा केवळ गुरगुरावं लागतं, असं खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली। तर याच बाबतीतला एक खास रिपोर्ट पाहूया। अमोल कोल्हे पिंजऱ्यात बसवलेल्या वाघाची उपमा अजित पवारांना देत आहेत हे सांगण्याची गरज नाहीये। अजित पवारांनी अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीत आसमान दाखवण्याचं चॅलेंज दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी शेतकरी आक्रोश यात्रा काढली आहे। यात्रेच्या बारामतीतल्या सभेत अमोल कोल्हेंनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलाय। जंगलातल्या वाघाला आता पिंजऱ्यात बसवल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली आहे। जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळजाला घरं पडतात की अरे ज्याच्या डरकाळीनं भल्या भल्यांचा थरकाप उडत होता, आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरगुरावं लागतं आणि कुणी येणारं जाणारं त्याला दगड मारू शकतं। अमोल कोल्हेंच्या टीकेला एकेकाळचे त्यांचे मित्र अमोल मिटकरी यांनी लगेचच उत्तर दिलंय। सर्कशीतला वाघ आणि जंगलातला वाघ कोण आहे हे बारामतीकरांना माहिती आहे असं मिटकरींनी म्हटलंय। अजित पवारांमुळे तुमची पळापळ सुरू झाली आहे, यावरूनच त्यांचं मोठेपण सिद्ध होत असल्याचा टोलाही मिटकरी यांनी लगावलाय। दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळावं लागत असेल तर हेच दादाचं वेगळेपण आहे की दादांनी तुम्हाला कामाला लावलंय, तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्या। सुरत चव्हाणांनीही अमोल कोल्हेंच्या टीकेचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय। जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेत की निवडणुकीच्या भीतीपोटी रस्त्यावर उतरलेत हे जनता येणाऱ्या काळात त्यांना सांगेल। ज्या खासदारांनी 3 वर्ष मतदारसंघाचं तोंड बघितलं नव्हतं, आज त्यांना रस्त्यावर उतरावं लागते। यातच अजितदादांनी केलेले भविष्यवाणीचं भविष्य दिसून येतं। अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर थेट टीका करायला सुरुवात केली आहे। किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत आरोपांचा हा सिलसिला आता थांबणार नाही हे नक्की आहे। विकास कोकरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।